नवीन नाशिक निकिता मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती। नाशिक जिल्हा निवडणूक अधिकारी निरीक्षक ॲडव्होकेट संभाजीराव पगार यांच्या मार्गदर्शनाने बैठक संपन्न झाली। 6ही विभागातील बूथ प्रमुखांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। याविषयीची अधिक माहिती सिडको भाजपाचे मंडल अध्यक्ष जगन पाटील यांनी दिली। सर्व उपस्थित होते। संघटनात्मक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने हे जे अंतर्गत इलेक्शन असतं, वार्ड अध्यक्ष असतील, बूथ प्रश्न असतील, बूथ समित्या असतील, मंडल अध्यक्ष असतील, मंडल अध्यक्षांची निवड झाल्यानंतर मग शहराचे अध्यक्ष, मग प्रदेशाच्या पद्धतीची ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात असते। हे कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी बैठक घेतली। या बैठकीसाठी सिडको मंडलातील सर्व बूथ प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ह्या बैठकीसाठी खास करून महत्त्वाचा विषय म्हणजे जे सक्रिय सभासदांची जी संख्या झालेली आहे, या ठिकाणी 490 सक्रिय सभासद नवीन नाशिकमधून झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांना बूथ रचनेमध्ये बूथ समितीचं मार्गदर्शन या ठिकाणी आलेल्या मान्यवरांनी केलं आणि या माध्यमातून पक्षाची जी प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली। निवडणूक अधिकारी पगार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सगळ्यांना एक काम करायचं आहे, सुराज्य निर्माण करायचं आहे, सगळ्यात सामान्य माणसाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि ते संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे। संघटना बळकट असली, संघटना बलवान असली, सशक्त असली तर सत्ता चालत त्या संघटनेच्या मागे येते। हे दुर्दैव आहे की संघटना आणि सरकार याचा समन्वय होत नाही, हे दुर्दैव आहे। पण संघटना जर बलवान असेल तर सरकार अनेकदा येतील, अनेकदा जातील आणि म्हणून संघटना आपल्या दृष्टीने प्रायोरिटी आपली संघटनेला असली पाहिजे आणि संघटना ही सगळ्या त्या तत्वावर, संघटनेच्या कार्यपद्धतीवर, संघटनेच्या धोरणांवर, संघटनेच्या कार्यसंस्कृतीवर चालेल या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी चिंतन करण्याची आणि ते सिरियसली ते घेण्याचा विषय आहे। पंडित दीनदयाळ प्रशिक्षण महाअभियान आणि मग संघटनात्मक निवडणुका या सगळ्या चालण्या त्यासाठी आहेत की कार्यकर्ते असे निवडून आले पाहिजेत, संघटनेमध्ये असे काम करायला कार्यकर्ते उपलब्ध झाले पाहिजेत की ते कार्यकर्ते समर्पण भावनेने, त्यागाच्या भावनेने, विश्वस्ताच्या भावनेने पार्टीचं काम करतील आणि हे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे। आपली परीक्षा सुद्धा आहे, या परीक्षेमध्ये आपण सगळेजण खरे उतराल याची मला खात्री आहे। त्याबद्दल आपल्या सगळ्यांना, जे आपण आतापर्यंत काम केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। माझं काम आपण सोपं केलेलं आहे। बैठकी प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सहप्रमुख प्रशांत जाधव, सुरेश पाटील, सुनील केदार, कुणाल वाघ, राहुल निर्भवणे, महेश हिरे, कैलास आहिरे, रवी पाटील, गणेश ठाकूर, डॉक्टर मंजुषा दराडे, वैशाली पाटील, मोराणकर मॅडम, ललित भावसार, निर्मला पाटील यांच्यासह सर्व भूतप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी कॅमेरामन सचिन दिवटे, सिडको।